दादर पूर्वेकडील हनुमान मंदिरावरती तोडक कारवाई करण्याची पहिल्यांदा नोटीस रेल्वे प्रशासनाने दिल्यानंतर ठाकरे गटाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नेते सुद्धा आक्रमक झालेले होते। थोड्या वेळापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या या मंदिरामध्ये आलेले होते, मात्र ठाकरे गटाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। आपण पाहतो की सोमय्या आले होते तेव्हा सगळे तुम्ही आक्रमक झालेले होतात, नेमकं काय झालं? पहिल्यांदा त्यांनी ठाकरेंवरती टीका केली आणि त्यानंतर त्यांनी दर्शन घेतलं। नाही, सन्माननीय सोमय्यांना इथे यायची काही गरज नव्हती। सन्माननीय उद्धव साहेबांनी आदेश दिल्यानंतरनं 4 वाजता शिवसैनिक एकजुटीने हे मंदिर वाचवण्यासाठी येणार होते। तर मग सोमय्याचं काय होतं इथे? जर तुम्हाला तुमचं हिंदुत्व प्यारं आहे तर मग ही नोटीस कोणी काढली आणि कशासाठी काढली? आणि आता तुम्ही म्हणता की आम्ही मंदिर वाचवू आणि मस्जिद पाडू, जे सन्माननीय आमदार आहेत प्रसाद लाड हे म्हणाले, हे कशासाठी? आणि सोमय्या सारखा हा तोतला माणूस जर आमच्या सन्माननीय उद्धव साहेबांबद्दल बोलणार तर आम्ही सोमय्याला इथून पळून पळून आम्ही मारणार। हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, हा कडवट शिवसैनिक आहे, हा उद्धव साहेबांचा शिवसैनिक कडवट आहे, हा सन्माननीय आदित्य साहेबांची युवासेनेचा कडवट शिवसैनिक आहे। त्यामुळे आम्ही सोमय्याला विरोध करणार आणि सोमय्याची इथून हकलपट्टी आम्ही केलेली आहे। या इथं मंदिरातून प्रतिक्रिया देत आहेत की लोकसभेमध्ये वोट जिहाद त्यांच्या कामी आला, मात्र आता हिंदुत्वाची त्यांना जाणीव झाली म्हणून मंदिराबाबतची भूमिका ठाकरे गटाने घेतली। ओ साहब, हिंदुत्व तो हमारा लांगड़ा बाबा का है, वो सिखाएगा हमको। हमारा जो हिंदुत्व है सबको साथ लेके, ऐसा इनका जो हिंदुत्व है मुंह में राम बगल में छुरी, ऐसा नहीं। हमारा जो है हिंदुत्व है कि हम मुंह में भी राम और बगल में भी राम, वो हमारा हिंदुत्व है। उद्धव साहब का वो हिंदुत्व है जो सबको साथ लेके चलने वाला हिंदुत्व है। ऐसा तोड़ मोड़ आज ये क्या कर रहा है, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबको बांट के राजनीति कर रहा है। ऐसा नहीं भारत देश कभी था। ये ऐसा रहा तो भारत देश क्या होगा मालूम नहीं। जो अभी चल रहा है, जो ये बाबा जानबूझ के क्यों आया इधर? नागड़ा बाबा खाली ये लफड़े करने के लिए आया था। ये तो हम लोग बहुत शांति से हम लोग ने बात किया, नहीं तो उसको अभी नंगा करके ही भेज देते यहाँ से। ठाकरे गटाच्या सगळ्या आक्रमक प्रतिक्रिया आहेत, अनेक कार्यकर्ते या सगळ्या परिसरामध्ये जमलेले आहेत, ते प्रतिक्रिया देत आहेत। थोड्याच वेळापूर्वी सोमय्या आलेले होते तेव्हा तुम्ही सगळे आक्रमक झालेले होतात, तुमचे सगळे ठाकरे गटाचे नेते सुद्धा काही महत्त्वाचे या ठिकाणी येणार आहेत। काय नेमकी प्रतिक्रिया इथे सोमय्या आल्यानंतर नेमकं भडकण्याचं कारण काय होतं? उद्धव साहेबांना आमच्या जो कोणी बोलेल विरोधात त्याला आम्ही गप्प राहणार नाही, आम्ही सहन अजिबात करणार नाही। भले जो तो माणूस उद्धव साहेबांवर टीका करतो, ह्याचा अर्थ काय? उद्धव साहेब काय कमी ह्याचे नाही, बाळासाहेबांचे पुत्र आहेत ते, बाळासाहेब पक्षप्रमुख चालवतात, सामान्य माणूस नाही। जो तो माणूस उद्धव टीका करतो ह्याचा अर्थ असं आम्ही खपवून घेणार आणि त्यांची लायकी नाही। हा किरीट सोमय्या कोण आहे? सामान्य माणूस आहे आणि उद्धव साहेब पक्षप्रमुख चालवतात आणि उद्धव साहेब कोणी बोलून हे गेलं तर आम्ही अजिबात सहन करणार नाही असतील म्हणून आम्ही बडवतो। किरीट सोमय्या कशासाठी आला, काय आला, कशासाठी आला? मंदिर वाचवण्यासाठी आला का पक्षप्रमुखावर हे करायला आला? हे आम्ही सहन करणार नाही। असतील किंवा भाजपचे इतर नेते असतील ते म्हणतात की लोकसभेला ठाकरे गट मुस्लिम धार्जिन होता, मात्र आता विधानसभा निवडणुकीमध्ये हिंदुत्वाची त्यांना जाणीव झाली म्हणून मंदिराबाबतची भूमिका ठाकरे गटाने घेतली। उद्धव साहेबांचा हिंदुत्व म्हणजे खूप हे आहे आणि जे भाजपवाले हिंदुत्व त्यांचं वेगळं आहे। त्यांची परंपरा बाळासाहेब साहेबांच्या ह्याच्यापासून ते शेवटपर्यंत ते हिंदुत्व, हिंदू हा हिंदू बोलणारच, हिंदुत्वाचं कडक हिंदूचं हे भाषा आहे, त्यांची वेगळी भाषा नाही आहे त्यांची, शेवटपर्यंत हिंदूच्या भाषात करणार आहे। मंदिर काही झालं तरी मंदिर वाचणार, काय बोलता? काही झालं तरी मंदिर हे वाचवणार। हात लावून बघा तुम्ही ते बाकी सोडा, हात लावून तर बघा तुम्ही। इथं सगळे शिवसैनिक उभे तिथं, त्याचा नाद नाही करायचा, आलं लक्षात बस। हे सगळे शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत, ते आक्रमक झालेले आहेत आणि भाजप नेते किरीट सोमय्या जेव्हा या ठिकाणी आलेले होते तेव्हा सुद्धा या सगळ्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन घोषणाबाजी केली। सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये लागलेला आहे। आपण पाहतोय की ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे असतील, संजय राऊत असतील किंवा इतर महत्त्वाचे नेते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि संध्याकाळी 5 वाजता आरती होणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली होती। आणि त्याच दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सुद्धा या ठिकाणी दौरा निश्चित केला। पाठीमागच्या
पाठीमागच्या बाजूला आपण पाहतो की ठाकरे गटाचे असंख्य कार्यकर्ते सध्या या सगळ्या परिसरामध्ये जमलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये आदित्य ठाकरे देखील या ठिकाणी येतील आणि संजय राऊत हे देखील या ठिकाणी येतील। 5 वाजता ही आरती ठाकरे गटाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली आहे। मात्र त्यापूर्वीच भाजप नेते किरीट सोमय्या हे या ठिकाणी आलेले होते, त्यांनी दर्शन घेतलं, मात्र कुठेतरी ठाकरेंवरती टीका केली आणि त्याच दरम्यान सगळ्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केलेली आहे। त्यामुळे सोमय्या यांना इथून तातडीनं निघावं लागलं। मात्र भाजपचे नेते सुद्धा या ठिकाणी सकाळपासून येत आहेत, त्यांनी देखील ठाकरेंवरती टीका केलेली आहे। मात्र काहीही झालं तरी मंदिर आम्ही वाचवणारच ही भूमिका ठाकरेंनी घेतलेली आहे। मंदिराच्या अगदी मध्यभागी आपण पाहतो की पुढच्या बाजूला एक बॅनर लावण्यात आलेला आहे, तिथे हनुमान मंदिर आम्ही वाचवणारच अशा पद्धतीची एक स्लोगन जे आहे ते सुद्धा पाहायला मिळतं आहे। शिवाय रेल्वे प्रशासनानं मंदिर प्रशासनाला जी नोटीस इश्यू केलेली होती, नोटीस दिलेली होती 7 दिवसांच्या आत या मंदिराचं अनधिकृत बांधकाम हटवावं, अन्यथा आम्ही ती तोडक कारवाई करू अशा पद्धतीचा नोटीसमधला या सगळा आशय होता। ती नोटीससुद्धा या बॅनरवरती लावण्यात आलेली आहे आणि मंदिराचा फोटोसुद्धा एकीकडे पाहायला मिळतो आहे। आणि आता या मंदिर परिसरामध्ये ठाकरे गटाचे सगळे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये आदित्य ठाकरे असतील, संजय राऊत असतील हे देखील या ठिकाणी येतील आणि त्यानंतर या ठिकाणी 5 वाजता महाआरती होईल। मात्र ठाकरे गटाची भूमिका आता स्पष्ट आहे, काही झालं तरी मंदिर वाचवणारच अशा पद्धतीची भूमिका ठाकरे गटाच्या वतीने घेण्यात आलेली आहे। मात्र भाजपचे नेते सुद्धा मंदिरात आल्यानंतर ठाकरेंवरती सातत्याने टीका करताना पाहायला मिळतात। वोट जिहाद हा त्यांच्या कामी आला, लोकसभेमध्ये मुस्लिम धार्जिनी मतं कामी आली, पण आता विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र हिंदुत्वाची भूमिकेची जाणीव झाल्यानंतर ठाकरे गटाच्या वतीनं ठाकरेंच्या नेत्यांकडनं ही सगळी भूमिका घेण्यात येते असा आरोप भाजपच्या वतीने करण्यात येतोय। त्यामुळे या मंदिराबाबतची भूमिका ठाकरे गटाच्या वतीने घेण्यात आल्यानंतर जरी तात्पुरते स्थगितीचे आदेश देण्यात आलेले असले तरी मात्र या मंदिराबाबतची काय नेमकी भूमिका रेल्वे प्रशासन घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नागराज सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।